श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। मातृपितृचरणकमलाभ्यां नमो नमः। सदली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। परम पूजनीय परमहंस ब्रह्मस्वरूप श्री जनार्दन स्वामी महाराज की जय। एक नवीन संकल्पना अशी आहे की आपण सगळेजण योग शिक्षक आहात, योग साधक आहात, तर एरवी वेगळं भजन म्हणत असतात, पण आज आपण आपल्या ह्याची प्रार्थना म्हणूया किंवा आपलं योग गीत जे आहे ते सामूहिक म्हणूया. काही हरकत चालेल ना सगळ्यांना? मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण कराहो नियमित योगासन कराहो नियमित योगासन. मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण कराहो नियमित योगासन कराहो नियमित योगासन. योग शक्तीचे यथार्थ दर्शन पातंजली मुनी गेले सांगून. कर्तव्यास्तव जीवन जगण्या दीर्घायु होऊन कराहो नियमित योगासन कराहो नियमित योगासन. आसन करता शक्ती येते शरीरामध्ये लवचिक होते. नसा नसातून नगरुधिराची जोमाने उसळण कराहो नियमित योगासन कराहो नियमित योगासन. एक रूपता परमाज्ञाशी साधावी हो या उद्देशी मुनिवर अवघे ध्यान लाविती मांडुनी पद्मासन कराहो नियमित योगासन कराहो नियमित योगासन. भारतभूची पवित्र ठेवण पुत्रतियेचे गेले विसरून. स्वामी जनार्दन प्रकाश देती फिरून तिचे स्मरण कराहो नियमित योगासन कराहो नियमित योगासन. मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण कराहो नियमित योगासन कराहो नियमित योगासन.
एक छोटासा गजल. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु परब्रह्म सद्गुरु. पुंडलिकवरदा हा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य स्वामी श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक कृच्छ व्रत त्यांनी धरलं होतं, ज्याच्यामध्ये 21 दिवस अन्न पाणी कशाचंही भक्षण करायचं नाही. फक्त पूजा करताना जे आचमन करतो तेवढं 3दा आचमन करून तेवढंच पाणी प्राशन करायचं आणि त्याच्यावरच राहायचं, असा त्यांचा संकल्प होता. तो त्यांनी निष्ठेने पाळला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना जठराग्नी जो होता तो अत्यंत मंद झाला आणि त्यांना भूक लागेना, काही खाल्लेलं पचेना. आणि मग त्यांनी आपल्या अशा परिस्थितीमध्ये काय करावं, तर जाईल नावाचे त्यांचे एक बाजूलाच त्यांची पण वेधशाळा होती जाईल गुरुजींची. ते त्या एकमेकांशी चांगली घनिष्ठ मैत्री झालेली होती त्यांची. तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की मला पारद भक्षण करायला द्या. 5 तोळा पारद. पारद म्हणजे पारा, जो अत्यंत विषारी आहे, तो मला भक्षण करायला द्या शुद्ध करून, अशी त्यांना विनंती केली. तेव्हा ते जाईल गुरुजी म्हणायला लागले, अहो काय भलतंच सांगता, तुम्ही माझे मित्र आहे. जर कोणाचा घात करायचा असेल तर तो पारा त्याच्या नकळत त्या अन्नात मिसळून त्याला द्यायचा, म्हणजे त्याचा नाश होतो. मी तुम्हाला असं कसं देणार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, माझा आयुर्वेदाचा औषध आहे, अभ्यास आहे आणि अनेक औषधांमध्ये पाऱ्याचा वापर केला जातो. पण तो पारा शुद्ध करून औषधी वनस्पतींमध्ये आणि गाईच्या दुधामध्ये मिक्स करून आणि मग तो घ्यावा लागतो. तसा तुम्ही मला करून द्या. हट्टच धरला. मग नाईलाजाने त्यांनी तो पारा शुद्ध केला. 8 दिवसाचा अवधी घेतला. 8 दिवसात तो पारा शुद्ध केला आणि मग स्वामीजींनी क्रमाक्रमाने, म्हणजे एकदम 5 तोळे नाही, क्रमाक्रमाने त्या औषधात मिसळून गाईच्या दुधातून तो पारा भक्षण केला आणि अलौकिक कांती त्यांना प्राप्त झाली. गौरवर्ण होताच, पण आता अलौकिक प्राप्ती झाली त्यांना. अलौकिक वर्ण प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर ते कधीही आजारी पडले नाही. त्यांच्यावर कोणत्याही अंमली पदार्थांचा हे होत नसे, परिणाम होत नसे. अशा प्रकाराने त्यांनी ते 5 तोळा पारद जे होतं ते प्राशन केलं. भूक लागली की त्या काळात पद्धत होती की लाह्यांचं पीठ ताकात कालवून आणि ते ठेवत असे. रात्री काम पूर्ण झाल्यानंतर स्वामीजी आणि ते प्राशन करत असत. एकदा आंबोळ्यांचं पीठ आणि या लाह्यांचं पीठ असं बाजूबाजूला ठेवलं होतं. स्वामीजींना काही भान नसायचं, त्यांना काही रुची असं हेच पाहिजे तेच पाहिजे असं काहीही नव्हतं. त्यांनी एक पीठ उचललं आणि प्राशन केलं. दुसऱ्या दिवशी आई उठली आणि म्हणायला लागली, का रे बाबा, हे तू काय खाल्लं काल रात्री. तर म्हणे, पीठ तू ठेवलं होतंस ना दगडीमध्ये, ते पीठ मी खाल्लं, ताकपीठ. म्हणे, अरे तू आंबोळ्यांचं पीठ खाल्लं आणि ते ज्वारीचं पीठ जे होतं ते लाह्यांचं पीठ तसंच आहे. जाऊ दे ना आई, माझी भूक भागली ना. अशा प्रकारांचं त्यांचं वर्तन होतं. खूप गोष्टी आहेत त्यांच्या की त्यांचं एरवी जेवण अगदी नॉर्मल होतं, पण कोणी आग्रह केला तर ते ताट पुरणाची पोळीसुद्धा पचवत होते. एकदा जेवण पोटभर झाल्यानंतर एकाने सांगितलं की फळच खायचं आहे, कोणाला इच्छा आहे. तर म्हणे, यजमानाची इच्छा असेल तर मी खाऊ शकतो.
सगळेजण म्हणायला लागले, बापरे एवढा मोठा फणस तो कसा संपवायचा? काही चिंता करू नका, ते देठ जे असतं ते आपण काढू, त्याला लागलेले गरे तुम्ही खा, बाकी फणस संपवायची जबाबदारी माझी. आणि पूर्ण फणस त्यांनी भरल्या पोटी संपवला आणि आपल्या कामाला निघून गेले. सगळ्यांना असं वाटलं की आता ते बहुतेक झोपतील, आराम करतील, पण नाही, ते निघून गेले. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या त्यांच्या पूर्व ह्याच्यामधल्या आयुष्यातल्या गोष्टी त्या फार थोड्या माहिती आहेत आपल्याला. पाहता 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 त्यांनी आयुष्यात 3 व्रत केलेले आहेत. आयुष्यात स्वामीजींनी 3 व्रत केले. अनिकेत व्रत, अयाचित व्रत, दोन्ही आचरती आजीवन व्रत. 18 महिने आकाश व्रत करती स्वामी निष्ठेने. ग्वाल्हेरला असताना त्यांनी 18 महिने एका शिवमंदिरासमोर एका झाडाखाली आणि 8x3 ची जागा, तेवढ्या जागेमध्ये, आणि तिथेच बसायचं. फक्त देह कर्म उरकायचे असतील तेवढ्याच पुरतं उठायचं आणि असं आकाश व्रत. खूप थंडी पडली तर कोणीतरी आणून शाल घातली की लगेच दुसऱ्याला कोणाला तरी देऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तो माणूस जेव्हा आला तर म्हणे, स्वामीजी एवढ्या थंडीत आपण बसला आहात आणि आपल्याला दिलेली शाल? म्हणे, मी माझं हे शरीर जे आहे ना ते तापवण्यासाठीच इथे बसलो आहे. मला छताखाली बसता नसतं का आलं, पण मी माझ्या शरीराची परीक्षा घेतो आहे की ऊन, पाऊस, थंडी या सगळ्यामध्ये माझं शरीर मला कसं साथ देतं ते पाहायलाच मी इथे बसलो आहे. बरेच उदाहरण आहे की जेवणाचं ताट आणलं, मागे मधमाशा चावत होत्या, पण काही वेळा कालांतराने पाहिलं तर मधमाशा मरून गेल्या होत्या त्यांच्या योग साधनेने, आणि स्वामीजी अगदी व्यवस्थित होते, सुस्थितीत होते. अशी बरीच उदाहरणं आहे. एकदा तर म्हणे मोठा नागराज आणि सळसळत त्यांच्या पुढ्यात आला. स्वामीजी पाहतात आहे, त्याच्याकडे नमस्कार केला, नमन केलं. तो सळसळत त्यांच्या मांडीवर येऊन बसला आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खेळून अर्ध्या तासाने आपणहून निघून गेला.